चला तर आज आपण बघूयात रताळ्याचा किस. उपवासासाठी अत्यंत हेल्दी रेसिपी आहे. रताळे हे अत्यंत पौष्टिक कंदमूळ असून त्यात विटॅमिन ए, सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. चला तर बघूयात रताळ्याचा किस. त्यासाठी लागणारे साहित्य आहे. आपण या ठिकाणी रताळे धुवून घेतले आणि किसून घेतले आणि इथे आपण हे पाण्यात टाकलेले आहेत, नाही तर रताळे काळे पडतात. त्यानंतर आपण घेणार आहोत तूप, हिरव्या मिरच्या, जिरं, शेंगदाण्याचा कूट, लाल तिखट आणि मीठ. आता आपण कढईत तूप टाकून घेऊया. इथं तुम्ही शेंगदाणा तेल वापरलं तरी चालेल. तूप मी पातळ करून घेतलेलं आहे. आता याला गरम झाल्यावर यात आपण जिरे घालणार आहोत. जिरे साधारण अर्धा चमचा. जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे. त्यानंतर आपण हिरव्या मिरच्याचे तुकडे घालणार आहे. इथे हिरव्या मिरच्याचे तुकडे मी थोडे मोठेच केले, त्यामुळे ते दिसून येतात खाताना. थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे. याने रंग पण येतो आणि स्वाद पण येतो. त्यानंतर रताळ्याचा किस घातला आहे आपण. आता मीठ घालणार आहोत चवीनुसार आणि हे सगळं आपण परतून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं चांगलं, म्हणजे याला मिरची आणि तिखट चांगलं सगळ्या बाजूनी लागेल. इथे हिरवी कमी तिखट मिरची घेतलेली आहे, त्यामुळे मिरचीचा स्वाद लागेल पण तिखटपणा याचा कमीच असणार आहे. इथे वाफ आलेली आहे रताळ्याच्या किसाला आणि ते आपण मिक्स करून घ्यायचं सर्व बाजूनी. यामध्ये आपण आता शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. शेंगदाण्याचा कूट साधारण 2 चमचे. तो चांगला मिक्स करून घ्यायचा सर्व बाजूनी आणि परत एक वाफ आपण येऊ देणार आहोत. आता याला आपण एक चांगली वाफ येऊ देऊ. त्यावर झाकण ठेवणार आहोत. हा रताळ्याचा किस आपण दह्याबरोबर किंवा लिंबू घालून सुद्धा सर्व करू शकतो. रताळे हे आपल्याला आवश्यक ते पोषक तत्वे पुरवते. त्यानंतर मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि हे हिवाळ्यात शरीराला उष्णता देते. त्यामुळे अत्यंत हेल्दी असलेली ही रेसिपी उपवासाच्या दिवशी नक्की करून बघा.